हॅलो. हॅलो. नमस्कार ताई. नमस्कार. मी बळीराम साबळे पाटील बोलतोय, लिंबारोई देवी. स्वागत आहे कार्यक्रमात. आज खूप दिवसानं फोन लावण्यात आला आपल्या कसवाईला. बर 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 बीडमध्ये कसं वातावरण आहे? पाऊस पाणी काय म्हणतंय? ताई, बीडमध्ये काहीच पावसाचं वातावरण नाही. आपलं आहे तसंच आहे. शेतीला पाऊस पाहिजे आपल्याला, पाऊसच पडाना. शेती आहे तुमच्याकडं? हा, शेती आहे ना. मग सध्या काय परिस्थिती? काय पेरलंय? काय तयारी पुढची? शेतीमध्ये आहे, कापूस आहे. कापूस आहे 7 एकर कापूस आहे. आणि ऊस आहे 3 एकर. बर, पाणी नाही म्हणताय, मग ऊस लावलाय, कसं मॅनेज पाणी करताय? धरण आहे आपल्याला जवळच. धरणाचं पाणी आपल्या गावातच. पाऊस पाहिजे धरणं भरायला, आपल्याला पाऊस नाही ना. अगदी बरोबर. पावसाची किमया वेगळी आहे. आपली पावसावर अवलंबून अशी शेती आहे, नाही का? पावसावरच अवलंबून असते शेती. बर, बळीरामजी तुम्हाला बाजारपेठ कुठली आहे? बाजारपेठ आपल्याला जवळच 5 किलोमीटरवर. ते नातापूर साईट आहे. बीडला बीडला यावं लागत गरज पडली तर. आणि नाहीतर जवळशीच मार्केट आहे थोडं घेण्याचं. आणि मोठं काही वस्तू घ्यायच्या झाल्या तर बीडून आणायच्या आपल्या. अच्छा, चला. म्हणजे शेतीच्या दृष्टीने पण ऊस जरी नेला कारखान्याला तरी फारसं नुकसान काही होत नसेल ना, जवळ असल्यामुळं? नाही नाही नाही. चालेल. बरं, बळीरामजी आज गाणं कुठलं ऐकूयात आपण कार्यक्रमात? चित्रपट फटाकडी मधलं. बर, त्यातलं कुठलं ऐकूया? आई तुझी देवी माझी लक्ष्मी. चालेल. बळीरामजी, आपण कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. हॅलो. हॅलो. नमस्कार. 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 गोविंद पिसाळ बोलतो, मांजरी तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. स्वागत आहे कार्यक्रमात. काही कसं बरं का, आता श्रावण महिने आमच्या गावात आहे ना भरपूर कार्यक्रम चालू आहे. चंद्रगी महाराज जागृत देवस्थान गाव. आज श्रावण महिन्यामध्ये तिथं सत्यनारायण महापूजा चालू आहे. बर, म्हणजे भंडारा सुरू असतो का? भंडारा हा महिनाभर, श्रावण महिना आला का हा महिनाभर फक्त बंद केला असतो. एकादशीला, चतुर्थी, असं नागपंचमीला याला बंद राहतो. कार्यक्रम चालू आहे महिनाभर अख्खा. बर बर. आणि बाकीचं काय नियोजन असतो कार्यक्रमाचं? ते नियोजन समजा लोकांचे नवस असते ना, आमच्या चंद्रगी महाराज नवस करीत असते ना, मग काय होतं नवसाचे जागृत आपल्या इकडे काय करते सत्यनारायण महापूजा. मग जोडीच करते, जोडीमध्ये सव्वा पोत्याच करते लापशी 2 महिने मिळून. अच्छा. आणि साधारण किती संख्येने लोक येतात? मग दरवर्षीचा अंदाज काय असतो तुमचा? 5,000 6,000 असे लोक असते जेवायचं. आणि आता म्हणजे किती 12 वाजता सुरू आहे, म्हणजे पोची वाचली का सत्यनारायण महापूजा. मग नंतर लगेच महापर्त सुरू होते. मग जेवण आरती झाली का आरती होऊन जेवण करते लोक. मग रात्री चालतं 8 वाजेपर्यंत 8 वाजेपर्यंत. बरं गोविंदजी. महापूजा. अच्छा, आज गाणं कुठलं ऐकूयात आपण? ये ईश्वर सत्य सत्यम शिवम सुंदर मला सांगा मग, बरं का? बरं बरं, चालेल. गोविंदजी, आज आपण कार्यक्रमात सहभागी झाला, तेवढ्या छान गीताची पसंती कळवली त्याबद्दल धन्यवाद. 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 हॅलो. हॅलो. नमस्कार. सुखदेव बोडखे, पारगाव मावलावरून. स्वागत आहे कार्यक्रमात. आता पंचमी झाली, पांडुरंगाची वारी झाली, त्या दोन्हीच्या निमित्ताने माझे माहेर पंढरी आहे बिवारीचे तरी हा पण लावला तर बरं होईल. चालेल. बोडखेजी, तुमच्या पारगावात सध्या काय परिस्थिती आहे? श्रावण महिना सुरू झालाय, सणावारांचे दिवस सुरू झाले. शेतकरी पाऊस नसल्यामुळे नाराज येतं. मग आता पंचमीचं करावंच लागली, केली पंचमी. तर जे जेवण आहे ते आता नाराज येतं. तुरी सोयाबीन सगळे सुकत माल आता. बरोबर, पेरणी झाली पण पाऊस आला नाही वेळेवर, नाही का? शेतकरी मी पण. बर. अच्छा, मग तुम्हाला पाण्याची कशी सोय असते हो? पाणी ताई आम्हाला शिनानदी एखाद्याला गाव आहे आमचं नगरवरून. जे सांडपाणी येतं का तुमच्या नगरच्या लोकांना सांडपाणी येतं ना, ते आम्हाला शेतीला फायदा होतो. फक्त प्यायला अडचण आहे. प्यायला आम्हाला मोठा डॅमचं पाणी कधी नगरवरून कधी रोडवरून आणावं लागतं. पाणी खराब झालेत ना ते पाणी नदीत वाड्यामुळं. केमिकल युक्त झालेत पाणी सगळे. अच्छा, मग ही परिस्थिती सध्या आता पाऊस नाही म्हणून आहे की वर्षभर असंच असतं? वर्षभर असंच असतं. आणि शेतीसाठी मग विहिरींची वगैरे काय सोय? शेतीला फायदा आहे त्याचा, ऊसाला याला त्याला बोरला पाणी असतं पण. बर, पण मग बोरचं पाणी गोड आहे की कसं? 11 किलोमीटरवर गाव आहे आमचं, सोलापूर पंढरपूर हवेला. बर बर. त्याच्यामुळे तिथपर्यंत सांडपाणी चालू राहतं 12 महिने उन्हाळ्यात. चला, ते झालं. पण रोजचं पिण्याची जी सोय आहे ती होणं गरजेचं आहे, नाही का? पिण्याचं मग अवघड आहे. ड्रम येतं प्रत्येकाच्या घरी, ड्रमने आणायचं.
नगरला जाता येता फाट्यावरून कुठून असेल तिथे पॉइंट असेल तिथून. बर. पण हे आपल्या दारातल्या वरचं पाणी हे प्यायचं नाही अजिबात. त्याने उलट्या जुलाब चालू होतात लगेच. हो ना, ते आरोग्यावर परिणाम करणारीच गोष्ट आहे ही खरं तर. आणि दैनंदिन गरज आहे पाणी म्हटल्यावर त्याची सोय होणं गरजेचं आहे. काही सकाळी 6 ते रात्री 10 FM बंदच नाही. मला काय झालं, बर. FM हे जीवन म्हणजे आकाशवाणीचे सगळे कार्यक्रम, महिलाचे कार्यक्रम, ते सगळे दिवसभर ऐकलं. मला वेळ कुठं जातो हेच कळत नाही. छोटा मोबाईल आहे माझ्याकडे, मोबाईल पण बघत नाही मी. अच्छा, कार्यक्रम ऐकण्यातच तुमचा मग्न असता तुम्ही. हा, एकदम भारी कार्यक्रम. चालेल. बोडखेजी, खूप छान वाटलं आज तुमच्याशी बोलून. हा, आपण कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद. हॅलो 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 गीत बहार कार्यक्रम. हो, हॅलो गीत बहार. हा, नमस्कार मॅडम. मी ज्योती विरकर, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. स्वागत आहे ताई कार्यक्रमात. हो, खूप दिवसातून फोन लागला मॅडम. काय म्हणताय? गावाकडे आहे, पाऊस येतोय, जरा जरा मध्ये थांबतोय. बर. शेतीचे काम वगैरे चालू आहेत. बर बर. आता शेतीचं नाव काढलंय तुम्ही. तुमच्याकडे नागपंचमी चांगली उत्साहात साजरी झाली असेल. हो हो, खूप उत्साह साजरी होती. त्या दिवशी आम्ही शेतात वगैरे काही काम वगैरे करत नाहीत. कारण ते एक परंपरेनुसार असं आहे की नागोबाच्या तोंडात माती वगैरे जाते. आपण खुरपणी किंवा निंदणी केली गवताची तर छान गावाकडे छान कार्यक्रम साजरा होतो. रिंगण करून आपलं ते गाणी वगैरे म्हणतात बायका. छान आहे. माहेरवाशिणींसाठी तर पहिला सण आहे श्रावणातला. पहिला सण आहे. हो हो, तेवढाच माहेरवाशिणी 2 दिवस माहेरी जातात. सुख दुःख जे काही असतील ती वाटून घेतली जातात. हो 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 हो. कार्यक्रम सगळे ऐकते मॅडम मी. आपल्या आकाशवाणी केंद्राचे खूप छान छान कार्यक्रम असतात. धन्यवाद ज्योतिताई. हो, सकाळी एकदम म्हणजे 5:51 पासून ते संध्याकाळपर्यंत शेतीतली कामं चालू असताना आणि शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त कार्यक्रम असतात. त्याच्यानंतर आपल्या हेल्थ विषयी सकाळी खूप छान कार्यक्रम असतात. हो, चला, म्हणजे काम करता करता तुम्ही आनंद घेताय कार्यक्रमांचा आणि माहिती सुद्धा हो मिळते. नक्कीच नक्कीच. कामही थांबत नाही आणि मनोरंजन माहितीही थांबत नाही आपली. बर बर. ज्योतिताई, पूर्वी पचंबा भरायचा आपल्या नागपंचमी निमित्त, म्हणजे छोटीशी एक जत्रा भरायची ज्याला नगरमध्ये पचंबा असं म्हणतात. तसं काही गावाकडे असतं का तुमच्या? नाही, तसं काही नसतं. पण असं जे वस्तीवर जे मंदिर असतात, मंदिराच्या ठिकाणी एकत्र थांबायचं. म्हणजे साऱ्या बायका वगैरे जमतात, मोठमोठे झोके वगैरे बांधलेले असतात तिथं. असं आमच्या गावाकडे चालतं. आणि मग त्या ठिकाणी सगळ्या बायका येऊन मग ती गाणी वगैरे म्हणतात नागोबाची वगैरे. ते आमच्याकडे असं नरसोबा वगैरे बनवतात. हो, मातीचा बनवला जातो. आता आम्हाला नाही येते, पण पूर्वीच्या ज्या वयस्कर आहेत, हा आजी वगैरे ते त्या बनवतात. बर बर. आणि मग त्याला गोल रिंगण करून मस्त गाणे वगैरे, फुगड्या, हे खूप छान साजरं केलं जातं. किती छान आहे. आपल्याकडची एक परंपरा आहे. त्या निमित्तानं लेकीबाळी एकत्र येतात, सणवार साजरे होतात. माहेरवाशिणींना एक कारण मिळतं माहेरी यायला. हो, आणि 2 दिवस म्हणजे रोजची काही धावपळ असते, काम असतं, त्याच्यातून वेळ काढून 2 दिवस येऊन तो एक आनंद साजरा करणे, वेगळीच मजा असते. चला, खूप छान वाटलं ज्योतिताई तुमच्याशी बोलून. तुमच्या गावातलं नागपंचमीचं वातावरण जे आहे ते असं डोळ्यासमोर उभं राहिलं आमच्या. हो हो. मला मॅडम पैरो में बंधन हे गाणं खूप आवडतं. मोहब्बते चित्रपटातलं हे गाणं आहे. आनंद बक्षी आणि यांनी लिहिलेलं आणि जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेलं. मला ते गाणं ऐकायचं आहे. आणि हो, चालेल, आपण या गीताचा आनंद घेऊया. कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद. हॅलो हॅलो, नमस्कार. नमस्कार. मी शिर्डीवरून बोलतो, बाबासाहेब पुंड. स्वागत आहे कार्यक्रमात. नगरवरती सादर होणारे सर्व प्रोग्राम मला आवडतात. धन्यवाद. हॅलो गीत बहार आणि तो शुक्रवारचा आहे ना सकाळचा प्रोग्राम, तो पण मला आवडतो. त्याच्यात पण माझे फोन लागलेले आहेत. बर, म्हणजे चाहते आहात आपण कार्यक्रमांचे? हो, मी बऱ्याच दिवसापासून, म्हणजे जेव्हापासून उघडलं आकाशवाणी ना, एक केनवलं वगैरे, तेव्हापासून ऐकतो मी. शिर्डीमध्ये सध्या श्रावणाचं काय वातावरण असतं बाबासाहेबजी? ठिकठिकाणी पारायण वगैरे असतात. बर. अच्छा, तुमच्याकडे गुरुपौर्णिमा शिर्डीला फार मोठ्या प्रमाणावर साजरी होते ना? हो, गुरुपौर्णिमा, रामनवमी, दसरा मोठ्या प्रमाणात साजरा होतो. गुरुपौर्णिमेचं साधारण स्वरूप कसं असतं? गुरुपौर्णिमेचं पहिल्या दिवशी म्हणजे मंदिरात कीर्तन वगैरे, भजन असतं. तर मंदिर रात्रभर उघडं असतं लोकांना दर्शन घ्यायसाठी. तर अशा प्रकारे 3 दिवस जातात भजन कीर्तनाने. अशा प्रकारे असतं. बर, चालेल. बाबासाहेबजी, आज गाणं कुठलं ऐकूयात आपण?
आज हॅलो गीत बारे प्रोग्राम मध्ये मला जाने का गए वो दिन हे मुकेश यांनी म्हणलेलं जे गाणं आहे ना हे गाणं ऐकायचं आहे. बर, गाणं तर खूप छान आहे. जुन्या गाण्यांचे तर- चाहते आहात तुम्ही? हो, जुने गाणे मला आवडतात. मोहम्मद रफी, मुकेश. चालेल. बाबासाहेब जी, आपण कार्यक्रमात सहभागी झालात, या गीताची पसंती कळवली त्याबद्दल धन्यवाद. हो, धन्यवाद. हा, नमस्कार मॅडम. मी नेवासा तालुका बकू पिंपळगाव जिल्हा अहिल्यानगर इथून अशोक पाटील बोलतोय. स्वागत आहे कार्यक्रमात. काय म्हणतंय नेवासेचं वातावरण सध्या श्रावणात? श्रावणात एकदम चालू आहे ना श्रावण पाळ्या. पाऊस थोडं बुरबुर येतो जातो येतो जातो बर आणि छान वाटतं मॅडम. आणि आज तर बर बर. आपण काय करता अशोकजी नेवासामध्ये? शेती करतो मॅडम जी. अच्छा, नेवासा म्हणजे अगदी दुसरी प्रति पंढरी म्हणायला हरकत नाहीये. हो, आम्ही तीर्थक्षेत्रातच राहतो ना मॅडम, देवगडला. बर बर. मग आषाढीचं वातावरण तर खूप प्रसन्न असेल तुमच्याकडे? खूप प्रसन्न. मॅडम जी, आमच्या मिसेस संघ बोला 2 शब्द. हो. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय ताई? हं. श्रावणाची धावपळ सुरू झाली? हो ना, श्रावणाची धावपळ सुरू झाली. काल पूजा अर्चा होती. बर. त्याच्यामुळे मग एकदा नागपंचमी सुरू झाली की आपल्याला दिवाळीपर्यंत उसंत मिळत नाही का कामातून? आणि चालूच असतं मग देवधर्म एका मागे एक. बरोबर. बर ताई, आपलं नाव सांगाल? हा, माझं नाव पुष्पा. काय करता ताई आपण? हा, घरीच असते मी. बर, म्हणजे 24 तास ड्युटी आपली? हा. घरची. हो, घरची, जी कधी संपत नाही. गृहिणी घरची ड्युटी. हो, म्हणजे गृहिणी म्हटलं की 24 तास ड्युटी असते, आपल्याला कधीच आराम नसतो, नाही का? चालेल ताई, आज गाणं कुठलं ऐकूयात आपल्या दोघांच्या पसंतीचं? मला ते दत्त गुरु दिसले. बर. पुष्पाताई, आपण दोघंही कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. हो मॅडम. हो, माझ्या मते भाळवणीला मग पिढीच्यात येत असेल खवा नगरला? हो येतो मॅडम, भरपूर येत असतो. बर, चालेल. सचिनजी, आज गाणं कुठलं ऐकूयात आपण कार्यक्रमात? वंदे मातरम ए आर रहमानचं. चालेल. आपण कार्यक्रमात सहभागी झालात, गीताची पसंती कळवली त्याबद्दल धन्यवाद. आपल्या आवडीची गीतं ऐकता ऐकता कार्यक्रमाची वेळ मात्र संपत आली आहे. तेव्हा आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या मंगळवारी ध्वनिमुद्रणासाठी. श्रोते हो, आजच्या हॅलो गीत बहार या कार्यक्रमासाठी तंत्रसहाय्य केलं होतं गजेंद्र पवार आणि संतोष साबळे यांनी. फोन इन कार्यक्रम हॅलो गीत बहार आत्ताच आपण ऐकलात. सूत्रसंचालन आणि निवेदन होतं डॉक्टर प्राची शेकटकर यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 मेगाहर्ट्झ FM बँडवर.